पहिले ऊसाची पिकं घ्यायचो, ऊस, कांदा वगैरे. पण आता फळबागेकडे वळालो. आंबा 5 एकर आहे, संत्री 7 एकर आहे. बाकीच्या क्षेत्रात उडीद आहे, काही उडीद निर्मल कंपनीचं आहे. 2 एकर इथं आहे आणि आंतरपीकमध्ये 2 एकर, असं 4 एकर उडीद केलेलं आहे. मी या जैविक शेती करत असताना म्हणजे रासायनिक शेती लोकांची पाहिली तर शेती नापीक होत चालली, चोपण होत चालली. त्यामुळं मी ती रासायनिक कधी टाकलं नाही, केलं नाही आणि जवळ-जवळ 20 वर्षापासून माझं जैविक चालूच आहे. पण 2020 मध्ये आंबा लागवड केल्यानंतर मला कळालं, की निर्मल कंपनीचा रायझामिका जो पोळ ॲग्रोमधून मला मिळालं त्यांची ती माहिती. तिथून मी आणली आणि त्या स्लरीमधून सोडली. तर त्याचा रिझल्ट मला खूप चांगला आला. तर मी आता ते कंटिन्यू वापरत आहे. आंबा लागवड करताना आम्ही 5 एकर क्षेत्रामध्ये 12x10 या अंतरावर लागवड केलेली आहे आणि त्याला वर्षातून 3 वेळेला रायझामिका, बायोसंजीवनी हे वर्षातून मी 3 वेळा वापरतो. 2 वर्षापूर्वी मी संत्रा लागवड केली. त्याच्यामध्ये काही झाडं माझी जळायला लागली. तर उकरून पाहिलं तर तिथं हुमणी दिसली मला. तर त्याच्यासाठी मी निर्मल कंपनीचं स्नायपर हे ड्रेंचिंग केलं. त्यानंतर 2 वर्षामध्ये आजपर्यंत हुमणी अळीच मला दिसली नाही आणि शेणखतात सुद्धा मी तिचा वापर करतो. शेणखत जमिनीत घालण्या अगोदर त्याच्यात टाकून मग ते शेणखत भरतो. तर मला हुमणी अळी कुठे दिसतच नाही. आता जी स्लरी जी सोडतो मी, त्या स्लरीमध्ये मी गावरान गाईचं शेण, गोमूत्र, गूळ, बेसन पीठ, तांदूळाची पेज वगैरे अप्लाय करतो आणि त्याच्यामध्ये हे जे निर्मल कंपनीचे रायझामिका, बायोसंजीवनी हे पण त्याच्यामधून सोडतो आणि त्याचा रिझल्ट इतका छान आहे, की जमिनीत पोत चांगला सुधारला आणि प्रतिकारशक्ती वाढली, की रोगाचं प्रमाण कमी झालं माझ्या पिकात. आंब्याच्या बागापैकी टोटल 5 एकर हा नवीन क्षेत्र माझी लागवड आहे आणि पूर्वीचं 20 वर्षापूर्वीची लागवड आहे ती 2 एकरमध्ये. असं टोटल 7 एकर आंबा आहे माझा. ही जी 5 एकर मधली बाग आहे माझी, याच्यामध्ये 2000 झाडं आहेत टोटल. तर त्याच्यामध्ये मला ॲव्हरेज सरासरी म्हणजे 12.5 टन एवढा माल मला निघाला. कारण याची ग्रोथ एवढी चांगली झाली ऑर्गॅनिकमुळं आणि रायझामिका वगैरे बायोसंजीवनी सोडल्यामुळे मुळांची वाढ चांगली झाली आणि आंब्याची संख्या, साईज, क्वालिटी सगळंच खूप छान आलं. ज्यावेळेस मावा, तुडतुडे वगैरे आले ना, त्यावेळेस निर्मलचं मॅजिक किट हे वापरलं आणि फुगवणीसाठी बेरेलॉन हे वापरलं होतं आणि फवारणीमधून. तर चांगला त्याचा रिझल्ट मिळाला. आंबा साईज लिंबू एवढी झाल्यानंतर फळमाशीचा अटॅक येतो, की त्यासाठी निर्मलचं ऑलराऊंडर ट्रॅप हे आम्ही त्यात वापरलं. तर त्याचा पण खूप रिझल्ट चांगला मिळाला. कारण फळमाशीच्यामुळं खूप नुकसान होतं फळांचं. वर्षभराचा आंब्याचा उत्पादन खर्च 7 एकरचा माझा स्लरी आणि जे काही निर्मलचे जैविक उत्पादनं वापरली 45,000 ते 50,000 रुपयापर्यंत झालेलं आहे मला. आम्हाला संपूर्ण मार्गदर्शन पोळ ॲग्रोचे राहुल पोळ साहेब आणि निर्मल कंपनीचे सरोशे साहेब यांचं वेळोवेळी मार्गदर्शन बांधावर येऊन मिळतं आहे आम्हाला. दर 15 दिवसाला ते व्हिजिट करतातच आमच्या. सर्व शेतकऱ्यांना मी हेच सांगू इच्छितो, एकदम रासायनिक तर संपूर्ण बंद नाही करू शकणार तुम्ही. पण थोडं प्रमाण कमी करून जी निर्मलची जी आहेत उत्पादनं जैविकची ती वापरून उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढवावं असं माझं सांगणं आहे.